होय बारू, काय? कुठं चाललास? खेळायला. किती बेशिस्तपणा लावलाय बारू तू? काय झालं? काय झालं? ती बघ बॅग कशी टाकलीस, हे सॉक्स बघ कसे टाकलीस, न फ्रेश होता न हात धुता किचन कडे गेलीस, काहीतरी खाल्लंस. किती बेशिस्तपणा आहे. सॉरी मामा, लगेच सगळं नीट ठेवत्या. ए थांब, हे काय एवढंच? आणि हे बाकीचे सॉक्स बिक्स ते मध्ये खरकट ताट ते कोण आवरणार आहे? अय मामा, मला आता तुझं काय ऐकायचं नाही. माझ्या मैत्रीण माझा खाली वेट करायला, मला जायचंय पटकन. आल्यावर ते सगळं आवरून घेते. बारू, तुझा लय बेशिस्तपणा वाढलाय. हा बारू, बारू. ए आई, बारूला लय वाईट सवय लागलं, त्याला काहीतरी सांग, थोडं समजाव. काय रे तुझं उठलं की सुटलं, सारखं त्या पोरीच्या मागे लागलेला असतोस. अगं आई, ती किती बेशिस्तपणानं वागायली, थोडं तरी लक्ष दे तिच्या. गप, मला एवढेच काम नाहीत की मी तुमचं भाषण ऐकत बसू. आताही तुझा बाप त्याला करून द्यावा लागेल भाकर. अगं आई, लाडावून ठेवले नुसतं. हे बघ, हे बघ, ही सॉक्स कसे फेकून दिलेत. ही बघ बॅग कशी फेकून दिली. बॅग अशी फेकून द्यायचं असते? विद्या आहे नाही. पोरगी लईच बिघडत चालली बाई. आणि एवढंच नाही, ये तुला आतमधले पण पराक्रम दाखवतो. ये, हा बघ, फ्रीजचं दार उघडच ठेवलंय. अजून ये इकडं, हा बघ, हे बघ, हे कसं खाल्लंय. आता हा बेशिस्तपणा नाही तर काय आहे, तूच सांग बरं मला. कळतच नाही या पोरीला एवढ्या वाईट सवयी कधीपासून लागल्या. आणि हे मी तुला रोज सांगण्याचा प्रयत्न करतोय, रोज. तू पण ऐकत नाहीस, उलट मलाच म्हणतेस काय रे, येऊन जाऊन पुरीच्या महागे लागलास. मग आता काय बोलाव काय पुढं? जशी जशी पोरगी मोठी होईली ना, तशा तशा तिच्या सवयी लईच बिघडायला. आता थांब, आता तिला घरी येऊ दे, मग बघते मी तिच्याकडं. नाही नाही, मार्चिन बिरचिन, तिला लेकरू आहे ती. प्रेमाने समजून सांग. तू मला नको सांगू, मला सगळं कळतंय. तू तुझं तुझं बघ. बारू, कुठे गेलती बाळा? खेळायला गेलते. बर. बारू, तुला भूक लागली का? नाही, मी आत्ताच जेवण केलं खेळायला जाण्याच्या अगोदर. मग नखं का खातेस? काय आई, तू पण बारीक सारीक गोष्टीवर मला टोमणे मारतेस. मी टोमणे नाही मारते. तुला माहितीये का नखं खाल्ल्यावर काय होतं? काय होतं? कसं आहे ना बारू, आपल्या नखामध्ये खूप घाण असते. त्या घाणीमध्ये खूप सारे जीवजंतू, किटाणू असतात, जे की आपल्या पोटात जातात. आणि पोटात गेल्यावर पोटदुखी, जुलाब असे नाही ते आजार होतात. म्हणून असे नखं खायचे नसतात. खरंच? हो. सॉरी आई, मी इथून पुढे कधीच नखं नाही खाणार. गुड गर्ल. आणि अजून एक गोष्ट, मामा म्हणू लागला की तू खूप वाईट सवयी लावून घेतल्यास. कोणत्या वाईट सवयी? हेच, शाळेतून आलं की बॅग कशी पण फेकणं, न हात धुता जेवण करणं, खेळून आलं की हातपाय न धुणं. आता जर आपल्या घरी कोणी पाहुणे रावळे आले आणि त्यांनी जर तुला असं बघितलं तर ते काय विचार करतील?
सॉरी आई, उद्यापासून या सगळ्या सवयी सोडून देईन. नक्की? नक्की. प्रॉमिस? प्रॉमिस. गुड गर्ल. काय करायला आई? काय नाही, भाजी गरम करतात. अच्छा, काय म्हणली बारकी? काय नाही, वाईट सवय सोडेल असं प्रॉमिस तर केले, पण बघू आता. मला नाही वाटत एवढ्या लवकर त्याच्या वाईट सवयी जातील म्हणून. जातील जातील, लेकरू येते, हळूहळू जातील. इतका पण फरक पडला नाही, इतका पण. काय करावं आता? माझ्याकडे काय आयडिया आहे. काय? इकडे सांग. हा ठीक आहे, चालेल ना सर. पण प्लीज तेवढी माझी मदत करणार सर. मला 5 लाख रुपयाची गरज पडणार आहे सर. खूप अर्जंट आहे सर, प्लीज. एका 6 महिन्यामध्ये मी रिटर्न करून टाकेल. नाही सर, प्लीज ऐका ना तेवढं. हॅलो हॅलो. काय झालं मामा? काय नाही. अरे सांग ना काय झालंय, आणि अचानक 5 लाख रुपयाची गरज कस काय पडली? तुला सांगून काय होणार आहे बारू? तू आलास ना आताच खेळून, जा आता मध्ये आराम कर. अरे मामा सांग ना काय झाले. 5 लाख रुपये हॉस्पिटलचा खर्च आहे. हॉस्पिटलचा? का, कुणी ऍडमिट आहे का? हो. कोण? आपली आई. आई? काय झालं आईला? कॅन्सर झालाय. काय? कधीपासून? केव्हापासून? आणि कशामुळं? तिच्या एका वाईट सवयीमुळं. वाईट सवयीमुळं? आईला तर कोणती वाईट सवय नव्हती. होती एक सवय, खूप वाईट होती. कोणती सवय? तुला सांगतो. आपली आई मागच्या 10 वर्षापासून तंबाखूचं सेवन करत होती. हे मला माहित होतं, नानाला पण माहित होतं. आम्ही दोघांनी तिला खूप समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. खूप वेळेस तिला वॉर्न पण केलं, पण तिने आमचं काही एक ऐकलं नाही. आई असं पण कुणाचं काहीच ऐकत नाही. हो, अगदी तुझ्यासारखं. माझ्यासारखं? मी काय ऐकलं नाही. काय ऐकतीस तू? शाळेतून आले तुला बॅग नीट ठेव म्हणलं, तसंच फेकून देतीस. न हात धुता खायला बसतीस. बाहेर खेळून आलीस की कधी हातपाय धुत नाहीस. वारंवार सांगून सुद्धा नख खातीस. आणि तुला पण या तुझ्या वाईट सवयी एक दिवस खूप मोठ्या संकटात नेतील, जसं आज आईला नेले. मामा, मी इथून पुढे सगळं ऐकन, सगळ्या वाईट सवयी सोडून देईन. फक्त आईने एकदा सुखरूप घरी यावं. तू या सगळ्या वाईट सवयी सोडल्या ना, आई नक्कीच येईल. सोडल्या. आजपासून सगळ्या वाईट सवयी सोडल्या. नक्की? हो. मागच्या वेळेस पण असंच म्हणली होतीस, प्रॉमिस पण केलं होतंस. यावेळी पक्क प्रॉमिस, शपथ. आई. आई, तू? हा मी. तू तर हॉस्पिटलमध्ये होतीस ना, आणि तुला कॅन्सर झाला होता? ते सगळं आम्ही रचलेलं नाटक होतं. काय? आम्हाला तुला दाखवून द्यायचं होतं. आम्हाला तुझे डोळे उघडायचे होते की बारीक सारीक वाईट सवयी कधी आपल्याला मोठ्या संकटात नेतील, काय सांगता येत नाही. सॉरी आई, सॉरी मामा. मी इथून पुढे बेशिस्तपणे कधीच वागणार नाही. सगळ्या वाईट सवयी सोडून दे. हे आपल्या पब्लिकला पण सांग. तर मित्रांनो, तुम्हाला पण माझ्यासारख्या वाईट सवयी आहेत का? जर या सवयी असतील तर आत्ताच सोडा, कारण की याच बारीक सारीक वाईट सवयी तुम्हाला पुढे चालून खूप महागात पडतील. आणि जर तुम्हाला हा आमचा मेसेज देण्याचा प्रयत्न आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला खाली कॉमेंट करा. तोपर्यंत बाय. भेटूयात पुढच्या एका व्हिडिओमध्ये.